या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस भास्करराव भिलवंडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य माणिकरावजी लोहगावे, मोहनराव पाटील धुप्पेकर, एन.डी. पवार, सौ संगीता राऊत, चिरंजीव नंदकुमार राऊत, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले राऊतचे सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले नरसी ब्रँचच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे सर्व चेअरमन, सरपंच, दत्तात्रय उमरे, शिवराज देशपांडे, मंगेश हेगे, गोविंदराव पाटील भोसले, चेअरमन, नंदकिशोर, शेषराव पाटील, सदाशिव बाकडे, ज्यांची PI म्हणून निवड झालेली आहे, ते आपल्या गावचे सुपुत्र, विजय रोकडे, संतोष पुयड, ॲडव्होकेट पांचा, आमचे दत्ता पाटील होटाळकर, गंगाधरराव दुप्पे, सुधाकर कोकणे, पांडुरंग बागडे, माधव कोरे, श्याम चोंडे, पंडित जाधव, ज्येष्ठ पत्रकार आमचे गंगाधररावजी भिलवंडे, शेषराव कंदारे, आमचे दिलीप वाघमारे पत्रकार, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं ते आमचे ताटे, कोण कोण राहिले उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला यायला उशीर झाला. खरं तर आज येणं देखील अवघड होतं. जेव्हा ही तारीख ठरली तेव्हा इतके लग्न आहेत हे आम्हालाही माहीत नव्हतं आणि तुम्हालाही माहीत नसेल. आमचे जवळचे मित्र, आमचे देगावचे किशनरावजी पाटील देगावकर यांच्या नातीचं लग्न नायगावला होतं. त्या लग्नाला मी आलो. परत नांदेडला एक जवळचा असाच कार्यक्रम होता, तिथे गेलो मी. फक्त नर्सिंगचा कार्यक्रम आहे म्हणून मी आलो. ह्या वयामध्ये एवढी दगदग होत नाही, मी तुम्हाला सांगतो. आलो मी मुद्दा, मी म्हणलं की नाही आलं पाहिजे. सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला मोहनराव किती लोक उपस्थित राहतात, ह्याच्यावर तुम्ही जीवन कसं जगलात हे समजतं तुम्हाला माहित नाही. मी 3 वेळा आमदार झालो, 3 वेळा खासदार झालो, एकदा मंत्री झालो, आता बँकेचा अध्यक्ष झालो. मोहनराव जेव्हा आपण होतो तेव्हा लोक खूप भेटायला येतात. पण निवृत्त झाल्यावर भेटायला जर लोक जास्त येत असतील तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेमध्ये होतात, मग ती राजकीय असेल, एखाद्या बँकेचा मॅनेजर म्हणून असेल, त्यावेळेस तुम्ही लोकांना प्रेम दिलं, त्यांच्या कामावर पडलात, म्हणून सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उपस्थिती जास्त राहते तुम्हाला. म्हणून नर्सिंगचं मी मनापासून अभिनंदन करतो. नर्सिंगचा माझा जो संबंध आहे, आपल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे की नाही, आमचे राजूरकर म्हणजे मावस काका. आणि मी सुरुवातीला प्राथमिक शिक्षण माझं राजूरला झालं. आणि आमच्या नर्सिंगचं गाव मोठं राजूर आणि ते लहान राजूर. श्रीराम पाटील राजूरकर आमचे मित्र, जे जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष होते, आणि आमचे राजाभाऊ राजूरकर नर्सिंग, ते तुझ्यावर खूप प्रेम करायचे मला.
ह्याच्या वडिलाचा मोठ्या राजूर असो की त्या परिसरामध्ये खूप चांगलं त्याच्याबद्दलचं मत लोकांचं होतं. आज जसं नर्सिंग बद्दलचं मत तुम्हाला लोकांचं आहे, एक चांगला माणूस गावातला. मला वाटते बरेच वर्ष सरपंच देखील तुझ्याच घरामध्ये होता. 10 वर्ष. मी 1989 मध्ये पहिल्यांदा बँकेचा चेअरमन झालो आणि त्याच काळामध्ये तू लागला. मला अतिशय आनंद आहे. आता सर्वांनी सांगितलं, तुम्हाला माहित आहे की 11 वर्षामध्ये राऊतने अतिशय चांगली बँकेचा व्यवहार केला. बँक तोट्यामध्ये होती, नफ्यामध्ये आणली. बँकेला तोट्यातून नफा असताना देखील सगळ्या चेअरमनला खुश ठेवलं, हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला माहिती आहे, बँकेला जर वसुली करायची असेल तर चेअरमन लोक नाराज होतात. मी पाहिलं, कारण एखादी बँक मॅनेजर तुम्हाला वसुलीबद्दल बोलतो, त्या स्वाभाविक आहे की, पण चेअरमनही खुश, वसुली, बँकेचे डिपॉझिटही वाढले. म्हणजे कलाकार आहे, तुम्हाला माहिती नाही का म्हणणं. कला लागते ना, कला लागते ना. ते पहा, हे सगळ्याच गोष्टी करायच्या म्हणजे कला लागते ना. मी पत्रिका वाचत होतो, कुणाचं नाव शिल्लक नव्हतं, तुम्हाला माहित नाही. म्हणजे एवढ्या नेत्यालाही तो खुश ठेवला, त्याच्यात तुझी कलाच आहे. तुला माहित नाही की, मला वाटलं श्रीराम पाटील मलाच खुश ठेवतोस काही की. बरं अवघड काम आहे, मला माहित नाही. एक जण खुश झालं तर दुसरा नाराज होते. पण नर्सिंगनं चेअरमन लोकांनाही खुश ठेवलं, बँकेला प्रॉफिटमध्येही आणलं, आणि जेवढे पत्रिकेमध्ये नावं घातले त्या नेत्यांनाही. 11 वर्ष एका ब्रँचवर राहिला. चेअरमन बदलले की मॅनेजरही बदलतात, तुम्हाला माहित आहे. काय नाही, तुला अनुभव आहे. मला माहित आहे, 11 वर्षामध्ये आमचे श्रीनिवासराव गोरठेकर चेअरमन झाले, प्रतापराव झाले, मी तुम्हाला सांगतो, वसंतराव झाले, कदम साहेब होते, डॉक्टर सुनील कदम. हा, सुनील कदम होते मधल्या काळामध्ये, आणि मी झालो. म्हणजे एवढ्या चेअरमनलाही त्यांना खुश ठेवलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला माहित नाही. तरच तिथे राहू शकते, तुम्हाला माहित नाही. चेअरमन नाराज झाला तर बदली होत. आता इथे चर्चा झाली, तुम्हाला माहित आहे. आमच्या लवगावीने सांगितलं की बा आता थोडं कुटुंबाकडे लक्ष द्या. आमचा एनडी पवारही म्हणाला कुटुंबाकडे लक्ष द्या. कुटुंबाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, म्हणून मुलगा डॉक्टर होतोय, 2 मुली डॉक्टर होत आहेत. मोहनराव, 60 वर्षानंतर माणसं रिटायर होतात आणि काही लोकांना असं वाटतं की बा आता पुढचं काय. पण मी तुम्हाला सांगतो, पुढचं जीवन आपण पहिल्याच्या पेक्षाही जास्त आनंदी जगू शकतो. पण 2-3 बदल करावा लागतात तुम्हाला. जो माणूस नोकरीमध्ये आहे, सकाळी उठल्याबरोबर 10ला ऑफिसला जायची काळजी असते ना काळजी. आता नर्सिंगला काही काळजी नाही, तुम्हाला माहित नाही. केव्हाही उठा, केव्हाही झोपा. पण मोहनराव, दोघांची कारकीर्द नोकरीमध्येच आहे. अजून 5-7 वर्ष बाईची नोकरी. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना. मग आता याला घरी वेळ घालून काय उपयोग आहे मग. मला मी सांगतो, आता मी सध्या तुम्हाला माहित नाही खूप वाचन करतोय, कारण पूर्वी इतकं मला शारीरिक कष्ट घेणं होत नाही.
आणि मी माझ्या लवगावे संशोधनातून असं लक्षात आलेलं आहे की 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर 2-4 गोष्टी करणं आवश्यक आहे. एक, स्वतःच्या जिभेवर कंट्रोल ठेवणं. मोहनराव, तुम्हालाही लागू पडते, मलाही लागू पडते. शरीर म्हातारं होतं पण जीभ म्हातारी होत नाही. तुम्हाला माहिती? होत नाही. जीभ कुठं म्हातारी होते? जीभ तर. दुसरं, घरामध्ये मी करता आहे हा भाव सोडला पाहिजे. नाहीतर माणसाच्या मनामध्ये हा अहंकार येतो, तुम्हाला माहित नाही. 60 वर्ष झाल्यानंतर मग मुलं असतील, बायको असेल, कोणी असेल, मी करताय. मग तुम्ही करता म्हणून तुमच्या मनामध्ये भाव असला की घरामध्ये भांडणं होतात, तुम्हाला माहित नाही. म्हणून करू द्या, मुलांना काय करायचंय ते करू द्या, भावाला काय करायचंय ते करू द्या, त्याला स्वातंत्र्य द्या. मग तुम्ही काय करा, थोडंसं अध्यात्माकडे वळा. आणि लोगावे, तुम्ही आम्ही तर राजकीय मंडळी सुरुवातीपासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये राहतो, पण नोकरीमध्ये असणाऱ्या माणसानं रिटायर झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. त्याचं आयुष्यही वाढते, प्रकृती चांगली राहते आणि अध्यात्माची थोडी कास धरली पाहिजे आणि मीपणा सोडला पाहिजे. मग तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे. आणि चौथं, शरीराला थोडं व्यायाम केला पाहिजे. मग तुमचं 60 वर्षानंतरचं जीवन सुखी होऊ शकतं, तुम्हाला माहिती. मोहनराव, माझा मुलगा आता गेल्या 10 वर्षापासून पुण्याला राहतो. तो बिल्डर आहे ना, माहिती आहे आमच्या भास्करला. चांगला फ्लॅट आहे, तुम्हाला माहिती. तुम्हाला नेहमी म्हणतो की पप्पा तुम्ही तिथे येऊन एक 15 दिवस राहा. अरे मी म्हणलं 10 दिवस राहिले तरी मी आजारी पडतो. मला माणसात राहायची सवय आहे, मी पुण्याला राहू शकत नाही. माझं वय आता 85 सुरू झालं, तुम्हाला माहिती. मी आताही 2-3 लग्न अटेंड करतो. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. एक आहे मोहनराव, कालच मला एक देगलूर मधले आमचे एका गावचे एक 10-15 लोक आले आणि दादा म्हणले आमच्या इथे कार्यक्रम आहे, 5000 लोक जमणार आहेत, तुम्ही आलं पाहिजे. अरे वा, आता किती लोक जमतात ह्यासाठी मी येत नाही. माझ्यावर किती प्रेम तुमचं आहे. जेव्हा निवडणुकीला उभं राहायचं होतं तेव्हा लोक किती येतात तिथं जात होतो म्हणलं. आता मला काही निवडणूक लढवायची नाही, त्यामुळे जे प्रेमाचे लोक आहेत त्या ठिकाणी मात्र मी जातो. थोडं शारीरिक कष्ट घेतो. आज जसं आमच्या राऊतच्या या कार्यक्रमाला आलं त्यामागे हेतू एकच होता की त्याला शुभेच्छा दिली पाहिजेत. गेल्या 30 वर्षापासून तो जे अतिशय चांगलं काम करतोय, त्याला एक दृष्टी आहे. थोडंसं शारीरिक कष्ट जरी झाले तरी गेलं पाहिजे, त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून मोहनराव मी इथं आलो आणि मला अतिशय आनंद झाला की एवढ्या मोठ्या संख्येनं लोक जेव्हा उपस्थित आहेत, याचं निश्चित एकच आहे की त्यांनी बँकेची सेवा करत असताना लोकांना प्रेमही दिलं. सगळ्याच पक्षाचे लोक आहेत इथं, सगळ्या पक्षाचे लोक आहेत आणि सगळ्याला त्यांनी प्रेम दिलं. लोगाव आहे, तू अजून तरुण आहेस, तुझ्या क्षेत्रामध्ये तुला फार काळजी घेतली पाहिजे. तुला माहिती का आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो त्या क्षेत्रामध्ये तर कितीतरी लोक नाराज होतात, कितीतरी लोक खुश होतात. काम झालं तर खुश होतात, काम झालं तर नाराज होतात. एकच आहे, तुमच्या हातामध्ये जेव्हा सत्ता असते
तेव्हा मस्ती येऊ देऊ नका. तुम्हाला माहित नाही, मस्ती येता कामा नये. मोहनराव, मी शंकरराव चव्हाणाचा जावाई 70 मध्ये झालो, म्हणजे आज किती 56 वर्ष. पण माझ्यामध्ये मस्ती येऊ दिली नाही, तुम्हाला माहित नाही. ठीक आहे, आता एवढं काय आपण काय नुसतं संत आहोत अशातलाही भाग नाही. तेवढं राजकारणापुरतं थोडं बहुत मस्ती तर करावंच लागतं. तुम्हाला माहित नाही, ती मस्ती केली नाही तर लोक कंट्रोलही होत नाहीत. पण मनामध्ये हा भाव ठेवला की शंकररावचा जावाई म्हणून मस्ती करायचं नाही, कोणाचं घर उजडायचं नाही, जेवढे घरं बसवता येतात तेवढे बसवायचे. हा जीवनाच्या प्रवासामध्ये आपण नेहमी पथ्य पाळलंय. म्हणून आजही लोक, तुम्हाला माहित आहे, आता तुम्हाला वाटेल की बा दादाचं जॅकेट जे आहे फारच कलरवालं दिसलेलं आहे. हे मी घेतलेलं नाही, लोकांनी आयारामध्ये दिलेलं आहे. तुम्हाला माहिती, मला दरवर्षी मोहनराव मी 400-500 पोरं नोकरीला लावले. आता त्यांची मुलं लग्नाला आलेले आहेत, ते बिचारे प्रेमानं मला आयर करतात. तुम्हाला माहिती, नको म्हणलं तरी मला कपडे शिवायची गरजच नाही सध्या, ते लोक येतात. तर हे एकच आहे की तुम्ही सत्तेवर असते वेळेस प्रेमानं वाग. जितक्यानं आपल्याला काम होता येईल तेवढं काम करायचा प्रयत्न करा. आणि कोणी एखादा चुकला म्हणून त्याचं घर उजडायचं काम करू नका. ही जर काळजी आपण सत्तेमध्ये राहणाऱ्या लोकांनी जर घेतली तर त्याला प्रेम अखेरपर्यंत मिळतं. मी तुम्हाला सांगतो, खूप चांगला कार्यक्रम झाला, खूप उशीर झालेला आहे. परत मी नरसिंग राऊतना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तो रिटायर झाला व्हाता कामा नये. मी म्हणल्यासारखं सामाजिक असो काही असो, जे माणूस काम करतो तोच, तुम्हाला माहित नाही, शरीरानं चांगलं राहतं. तो काम करत नाही, झोपला तो झोपला. तो अजून 60 वर्षामध्ये काहीच नाही ना, अजून तुला 25-30 वर्ष सहज काम करता येतं. तुम्हाला माहिती आहे, काम करा. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.